गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल पाऊस पडून गेल्यानंतरचं वातावरण काही असं होतं. खूप प्रसन्न आल्हाददायक अशी सकाळ झाली होती. गॅलरीतून बाहेर पडल्यानंतर सुंदर मनमोहक असं दृश्य होतं. त्याच्यामुळे आजचा दिवस छान जाईल अशी मला आशा आहे. कारण की सकाळ प्रसन्न असली की दिवस खूप छान जातो. नंतर अंघोळ झाल्यानंतर देवपूजा केली, दिवा लावला, देवाचं दर्शन घेतलं आणि नंतर दोघींसाठी फक्कड चहा ठेवला. आज दुधाचा चहा ठेवला कारण की आज होता बेत पुरी आणि चहाचा. रात्री केलेल्या पुऱ्या थोड्या शिल्लक होत्या. आम्ही चहासोबत पुरी खाण्याचंच ठरवलं होतं. तुम्ही खाता का चहासोबत पुरी? आम्ही तर खातो बाबा. जास्त नाही, 2-3 पुऱ्या चालतात. नाही तर कसं हेल्थ कॉन्शियस माणसं असतात. पण कधी कधी चालतं हो. नंतर आई चहा पित असतानाच गुंडूचा कॉल आला. आता तुम्हाला प्रश्न पडेल गुंडू कोण? तर पुढच्या काही व्लॉग्समध्ये मी तुम्हाला गुंडील करेल आणि गुंडू कोण आहे हे पण सांगेल. आणि आम्ही रात्री पापड केले होते. तुम्हाला माहिती आहे ना, मागच्या व्लॉगमध्ये डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले, हो त्याचेच आम्ही पापड केले होते. खिचे पापड आमच्याकडे बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. ते उन्हामध्ये वाळत घातले होते. आज कदाचित पाऊस येणार नाही, पण माहीत नाही पावसाचं काय असतं, कधी पण येऊ शकतो. सो मी ते वाळत घातले होते. नंतर खाली आले, स्वामींना दिवा लावला, त्यांचं दर्शन घेतलं आणि म्हणलं पुढच्या कामांना सुरुवात करावी. आणि भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये असंच काहीतरी नवीन. माझ्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत राहील. आणि तुम्ही मला सपोर्ट करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि काही माझ्या त्रुटी असतील, म्हणजे माझ्या बोलण्यात त्रुटी असतील किंवा माझ्या व्हिडिओमध्ये काही कमी असेल तर ते तुम्ही मला नक्की सांगा. कारण की कसं, मी न्यू व्लॉगर आहे. आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.